मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. जर तुम्हाला बाही उंची 3 तयार ठेवायची असेल तर वरून येणारं ओपन बाजूचं माप कसं मार्किंग करावं लागतं, परफेक्ट बाहीला आकार कसा द्यावा लागतो, एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगते. इथे मी ब्लाऊज पीस कट करून घेतलेला आहे. आता नेहमीप्रमाणे काय करायचं, अर्धा इंच कमी करून घ्या. शोल्डरमध्ये फक्त मार्किंग करून घ्यायचं. असं इथे फक्त असं मार्किंग करून घ्यायचं आहे, ते लक्षात ठेवा. आता जिथे आपण मार्किंग केलं तिथे असा टेप पकडायचा आणि इथे मुंढा आपल्याला अर्धगोल आकारामध्ये मोजून घ्यायचा आहे. तेव्हा तुम्हाला परफेक्ट बाही जोडायला पुरेल, ते लक्षात ठेवा. माझं इथे किती भरलं, 9.5 इंच. तुमचं बघायचं लगेच किती भरलं आणि असं लिहून ठेवायचं आपलं किती भरलं. ही परफेक्ट तुमची बाहीची घडी असणार आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. तेव्हा आपल्याला बाही परफेक्ट जोडायला पुरते. आणि अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा मोजून घ्यायचं आहे. तुमचं साईज अनुसार 9 इंच सुद्धा भरू शकतं, 8.5 इंच सुद्धा भरू शकतं, 10 इंच सुद्धा भरू शकतं. तेवढं तुम्हाला इथे माप असं लिहून घ्यायचं आहे. जेवढं भरेल तेवढं. तेव्हा बाहीची घडी परफेक्ट झाली, ते लक्षात ठेवायचं आहे. हा पेपर घेतलेला आहे मी आणि असं पेपर कटिंग करून ठेवायचं तुमच्या मापाचं. बंद बाजू माझ्या बाजूला आहे. आता आपलं किती भरलं होतं, 9.5 इंच भरलेलं आहे. तुमचं बघा लगेच किती भरलं. आता ही आपली बंद बाजू. आता जेवढं भरलं तेवढंच. आता इथे माझं भरलं 9.5 इंच, मग मी तेवढंच माप टाकून घेणार. बंद बाजूने इथे मी 9.5 इंचावरती माप टाकून घेणार आहे. तुमचं जेवढं भरलेलं असेल, 8 इंच, 8.5 इंच, 9 इंच, 10 इंच, तेवढं तुम्हाला इथे माप टाकून घ्यायचं आहे. जेवढं भरलेलं असेल तेवढं. आता इथे ह्या बाजूला एक लाईन ओढून घ्यायची आहे. लाईन ओढून झालेली आहे. इथे आपलं परफेक्ट असं घडीचं मार्किंग करून झालं. ही बंद बाजू आहे. आता बाही उंची तयार 3 इंच ठेवायची आहे. तयार लक्षात ठेवा, तयार 3 इंच तयार ठेवायची. मार्किंग करून घेते, त्याच्यामध्ये प्लस 1 इंच घ्या. अस्तरच्या बाहीनुसार सांगते इथे मी तुम्हाला. 1 इंच वाढून घेतलं. ह्याच्यामध्ये उंची अधिक 1 इंच घ्यायचं आहे. एक लाईन ओढून घेते. लाईन ओढून झालेली आहे. ही बंद बाजू आहे. आता बंद बाजूने आतमध्ये नेहमी 1 इंच मार्किंग करून घ्यायचं. इथे मी 1 इंचावरती मार्किंग करून घेते. मार्किंग करून झालेलं आहे. ही आपली दंडघेरची बाजू आहे. इथे मी बाही उलटी करून घेतली. ही बंद बाजू आहे. ही बंद बाजू आहे. बंद बाजूला ठेवून घ्यायची आहे. असं ठेवून घ्या आणि पहिली शिलाईची टिप मार्किंग करून घ्यायची. पहिली शिलाईची टिप परफेक्ट आपला दंडघेर झाला. मार्किंग करून घेतलं आणि ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळा काय होतं, ह्या बाजूला जागा नसते. त्यासाठी काय करायचं, नेहमी 2 इंच घ्यायचा. मग ह्या बाजूला लगेच असं 2 इंच मार्किंग करून घ्यायचं. म्हणजे इथं काय करायचं, आपला किती सुद्धा दंडघेर असू द्यात, मापाचं ब्लाऊज घ्यायचा, असं ठेवून घ्यायचा. बंद बाजूला आणि पहिली शिलाईची टिप ते आपलं परफेक्ट फिटिंगचं मार्किंग असतं दंडघेरचं. आलं लक्षात. आणि 2 इंच शिलाई मार्जिन कंपल्सरी ठेवत जा. जरी आपला ब्लाऊज बाहीमध्ये किंवा दंडामध्ये फिट्ट झाला तरी उसवायला सोपं पडतं, त्यासाठी हे झालं. ही आपली ओपन बाजू आहे. आता ओपन बाजूने बाहीच्या उंचीनुसार मार्किंग आपल्याला इथं 1.5 इंचावरती करायचं आहे. परफेक्ट ह्या बाही उंचीनुसार, ते लक्षात ठेवायचं आहे. 1.5 इंच घेतलं. वहीमध्ये लिहून ठेवा, 1.5 इंच घ्यावंच लागतं बाही उंचीनुसार. आलं लक्षात तुमच्या. आता आतमध्ये 2 इंच घ्यायचं. आपण फिटिंग मार्जिन किती पकडतो, 2 इंच. म्हणूनसाठी बऱ्याच वेळा काय होतं, मुंडा पुढे मागे होतो. म्हणूनसाठी इथून इथे आपल्याला कंपल्सरी 2 इंच मार्किंग घ्यावंच लागतं. इथे मी 2 लिहून ठेवते आणि असं मार्किंग करून घ्यायचं. म्हणजे एक लाईन ओढून घ्यायची. आता हे झालं सोपं. आता इथून इथे एक अशी लाईन ओढून घ्यायची आहे. हे जास्तीचं आपल्याला घ्यायचं नाही. आता इथे आपल्याला बाहीला असा परफेक्ट आकार देऊन घ्यायचा आहे. इथून इथपर्यंत सर्वात आधी उंच आकार द्यायचा आहे. थोडं थोडं मार्किंग करून घ्या. आकार द्यायला सोपं जातं आणि आकार सुद्धा कधीच आपला चुकत नाही. त्यासाठी असं थोडं थोडं मार्किंग करून घ्यायचं इथपर्यंत. आता ही झाली उंच बाजू. आता थोडीशी खोलगट बाजू समोरच्या बाजूला असते, ते लक्षात ठेवायचं. नेहमी जोडताना येते. असं थोडं थोडं वरच्या बाजूला म्हणजे कमी कमी करत घ्यायचं, अशा पद्धतीने. आता ह्याच्यावरून काय करायचं, परत एकदा असा आकार देऊन घ्यायचा आहे. म्हणजे काय होतं, इथे आपला आकार ना कधीच चुकत नाही, ते लक्षात ठेवायचं आहे. आणि आकार आपला बरोबर आहे का असं एकदा बघून घ्यायचं. हा झाला उंच आकार. आता इथे हा थोडासा असा खोलगट आकार, ज्याच्यावरून आपण मार्किंग केलं त्याच्यावरती असं वरच्या बाजूला कमी करून घ्यायचं. हा झाला तुमचा बाहीचा असा परफेक्ट आकार बाही उंचीनुसार, ते लक्षात ठेवायचं आहे. आता ही खोलगट बाजू मार्किंग करून ठेवा. खोलगट बाजू आपली परफेक्ट समोरच्या बाजूलाच असते, ते लक्षात ठेवायचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं, बाही जोडताना चुकतं, असं मार्किंग करून ठेवायला विसरू नका. आता इथे दोन्ही सुद्धा एकत्र कट करून घ्या. एकत्र बऱ्याच वेळा कटिंग करताना सुद्धा चुकतं, त्यासाठी ही पद्धत वापरत जा. आता दोन्ही सुद्धा एकत्र असं कट करून घ्या. सर्वात आधी वरचा आकार कट करून घ्यायचा असा.
कट करून झालं. आता एक बाजू बाजूला घ्यायची, एक बाजू बाजूला घेते आणि ही राहिली आपली समोरची बाजू. ही झाली पाठीची बाजू जोडता येणार म्हणजे मुंड्याची बाजू. आलं लक्ष तुमच्या. आता ही समोरची म्हणजे खोलगट बाजू आपली. आता इथून असं हे कट करून घ्यायचं. हे अशा पद्धतीने सोपं आहे. ही पद्धत नक्की वापरत जा. परफेक्ट आपल्या इथे कटिंग करून सुद्धा झालेलं आहे बघू शकता आणि आपला इथे आकार सुद्धा परफेक्ट आलेला आहे. आता मध्यावरती एक मार्किंग करून ठेवायचं म्हणजे काय होतं बाही जोडताना कधीच चुकत नाही त्यासाठी. आता इथे मी तुम्हाला ठेवून दाखवते. ओपन करते आणि ठेवून दाखवते. आता इथे बघू शकता ही समोरची बाजूला घ्यायची आहे आणि ही राहिली आपली पाठीची बाजू. हे पहा इथं आपण मार्किंग केलेलं नाही, फक्त मार्किंग कुठं केलं समोरच्या बाजूला. आता मग ही समोरची बाजू बाजूला ठेवायची. ह्या बाजूला असते ना आपली समोरची बाजू. आता इथे बघू शकता कटिंग करताना आपण कसं मार्किंग केलं, इथं मार्किंग केलं होतं. आता हा मध्य ह्याच्यावरती असा ठेवून घ्यायचा. मध्यावरती का मार्किंग केलं इथे मी, समोरची बाजू जोडतो, पाठीची बाजू जोडतो, नंतर आपण बाही जोडतो, त्यासाठी हे अर्धा इंच कमी होतं, त्यासाठी मार्किंग केलं. आलं लक्षात. नवीनला सुद्धा समजेल एवढी सोपी पद्धत समजून सांगितली. आता मध्यावरती असं ठेवून घेतलं मी म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला बाही जोडायला परफेक्ट पुरते का. आणि असं अर्धगोल आकारामध्ये असा पेपर इथे मी फिरवून घेते. बघू शकता कोणताही अजिबात प्रॉब्लेम येणार नाही आणि बाही सुद्धा जोडायला परफेक्ट पुरते. इथे मी तुम्हाला परत एकदा ठेवून दाखवते. मध्यावरती ठेवून घेतला बघू शकता ह्या पद्धतीने आणि फक्त असा इथे आपल्याला पेपर फिरवून घ्यायचा आहे. हे पहा बघू शकता कोणताही अजिबात प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे आणि असंच तुमच्या मापाचं परफेक्ट असं पेपर कटिंग करून ठेवायला विसरू नका. आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.